हिमालयामध्ये ना काहीतरी मोठं आहे, जे मानव नाही आणि प्राणीसुद्धा नाही. आजवर 112 वेळा त्यांच्या पावलांचे ठसे सापडले, पण तो स्वतः हा कधीच दिसलासुद्धा नाही. स्वागत आहे तुमचं मिस्टेरियस मराठीमध्ये. आज आपण हिमालयाच्या सर्वात मोठ्या रहस्यावरती बोलणार आहोत, यती किंवा हिममानव. आता हे यती म्हणजे नक्की कोण? तर शेर्पा लोकांच्या मते यती हा 8 ते 10 फूट उंच मानवीसारखा एक अनोळखी प्राणी आहे. त्याला अबोमिनेबल स्ट्रोमन असं म्हणतात. पुरातन तिबेटी ग्रंथामध्ये यतीसारख्या जीवांची चित्रसुद्धा मिळतात. आता याचे पहिले पुरावे वगैरे कधी सापडले तर 1899 मधील ब्रिटिश एक्सप्लोररने 13 इंच लांब पावलाचे ठसे पाहिलेले होते. 1951 मध्ये माउंट एव्हरेस्टवरती मोठे फुटप्रिंटसुद्धा मिळाले. ते नॅशनल जिओग्राफिकला देण्यात सुद्धा आले आणि जगभरामध्ये खळबळ उडाली. यती फुटप्रिंट्स हे 13 ते 17 इंच बोटं मानवासारखी आणि आकार हा अगदी असामान्य. आता यांचे वैज्ञानिक पुरावे काय सांगतात तर 2013 मध्ये DNA टेस्ट करण्यात आला हिमालयन बियर प्लस अननोन स्पीशीजच्या. 2017 मध्ये हेअर ॲनालिसिससुद्धा करण्यात आलं. नॉट बियर आणि नॉट मंकी. काही ठिकाणी जमिनीवरती क्लॉ मार्क्ससुद्धा दिसून आले. झाडांची साल ही 9 फुटांवरून काढलेली आणि रात्री अनोळखी डरकाळा हे यांचे वैशिष्ट्य. आता ताज्या घटना जर यांच्या पाहिल्या तर इंडियन आर्मीने 2019 मध्ये यती फुटप्रिंटचा फोटो जाहीर केलेला होता. यांची मेजरमेंट जवळ आली की लेंथ ही 32 इंच आणि विड्थ ही 15 इंच. या फुटप्रिंट्सवरून असे दिसते की प्राणी हा मानवासारखा देखील चालतो. आता शेर्पा लोकांची काय कथा आहे की ते म्हणतात यती हा हिमालयाचा रक्षक आहे. तो दिसतो तेव्हा वादळ येतं. काही ट्रेकर्स म्हणतात की रात्री तंबू हलवला, मागे पावलांचा आवाज आला आणि डोंगरांच्या टोकावरती पांढरी उंच छबी दिसून आली. यती अस्तित्वात आहे याचे पुरावे खूप आहेत, पण तो प्राणी आहे का की काहीतरी वेगळं? तुमचा अंदाज काय आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.